एक लाडकी लखपतीत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे, ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही 36,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे विरोधक जे आहे त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही. आता ते महिलांना फक्त आम्ही 1500 रुपये देऊन थांबलो नाही, तर त्यांना लखपती करायचं ते देखील आम्ही करतोय. आताही टीका करतील त्यांना जाऊ दे, टीकाचं उत्तर आम्ही टीकेने देत नाही. म्हणजे पायाभूत सुविधा, खऱ्या अर्थाने ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो त्याची प्रगती जास्त पुढे वेगाने होत असते. हे गणित आहे, सारं समीकरण आहे. त्यामुळे या आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही त्याची आकडेवारी अजितदादांनी दिलेली आहे, त्या आकडेवारीत नाही. त्यामुळे अमेरिकेचं उदाहरण आपल्याला माहित आहे, त्यांची ओळख जी आहे त्यांची श्रीमंती रस्त्यामुळे आहे. आणि म्हणून आज कनेक्टिव्हिटीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. फक्त रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी नाही तर एअरपोर्ट देखील घेतले. आता एक नवीन मुंबईचा होतोय, एक वाढवणचा आम्ही करतोय. इतर जे एअरपोर्ट आहे ते नाईट लँडिंग आहे, तिथले सोयी सुविधा आहे, ते स्ट्रीप वाढवले आहे. महाराष्ट्रातले अनेक एअरपोर्ट आम्ही डेव्हलप करतोय. त्यामुळे एअर कनेक्टिव्हिटी झाली, रोड कनेक्टिव्हिटी झाली, पोर्ट आम्ही करतोय. त्यामुळे वॉटर कनेक्टिव्हिटी जी आहे ती आम्ही वाढवतोय. आणि त्याचबरोबर रेल्वे जे केंद्र सरकार आम्हाला मदत करतंय आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं की वंदे भारतच्या ट्रेन असतील, रेल्वे ट्रॅक असतील, मग आमचा त्याच्यामधला सहभाग जो आहे तो आम्ही देतोय. म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी, या कनेक्टिव्हिटीवर आमच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं वाहतुकीचा जो काही प्रश्न आहे, जिथं वेळ वाचतो, इंधन वाचतं, पोल्युशन वाचतं, त्याचं उदाहरण एक आपल्या समोर अटल सेतू आणि कोस्टल आहे. त्यामुळे राज्याची प्रगती वेगाने होऊ शकते. शेतकऱ्यांबद्दल देखील खूप आम्ही योजना केल्या. मी असताना देखील आताही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी हा केंद्रबिंदू मानला. आम्ही त्याला देखील आम्ही त्या वाऱ्यावर सोडणार नाही. त्याला एआयच्या वापरामुळे आता राज्यामध्ये प्रगत शेतकरी, आधुनिक शेतकरी ही एक संकल्पना पुढे येते. आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शेतकरी आता प्रगत शेतकरी असणार आहे. आणि हे देखील आमच्यासाठी खूप चांगलं आहे. सिंचन प्रकल्प गेल्या 2.5 वर्षात आम्ही सिंचन प्रकल्प 146 केले. आपण महाविकास आघाडीचं म्हणाल तर हातावर अजितदादा किती होते? सुप्रमा आपण दिल्या आणि त्यांनी 3 दिल्या होत्या. मग 150 सुप्रमा आणि 3 याच्यामधला फरक बघा. आणि आता पण विविध पाणी प्रकल्प जे आहे, सिंचन प्रकल्प आहेत, एक राज्यामध्ये समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी सुरू केली, ती महाविकासने बंद केली. मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं, महाविकास आघाडीने बंद केली, ते आम्ही सुरू केली. आणि त्यामुळे पाणी हे महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प हे महत्वाचे आहेत. आणि म्हणून सिंचन प्रकल्पावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपला प्रयत्न जो आहे, आपलं सोलर आणि त्याच्यावर देखील आपण भर दिलेला आहे. पर्यटनात खूप मोठं 720 किलोमीटरचा आम्हाला पर्यटन आपलं समुद्र किनारा आहे, त्याच्यावर देखील या अर्थसंकल्पात दादांनी लक्ष दिलेलं आहे. आणि पर्यटनाला देखील चालना दिली आहे. पर्यटन धोरण आपण चांगलं करतोय. त्याचबरोबर महिला जे आहे, एक लाडकी लखपतीत आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे, ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही 36,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे विरोधक जे आहे त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही. आता ते वाढणार कधी, त्याच्यावर आमचं काम चालू आहे. आता आम्ही जी घोषणा केलेल्या आहे त्या प्रिंटिंग मिस्टेक नाहीये, त्या ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत. जे केले ते पंचवार्षिक असतं ना, 5 वर्षाचा आपला वचननामा असतो. त्यामुळे तुम्हाला त्याचं गणित तर केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी आहेत, पत्रकारांच्या पण सोयी सुविधा आहेत, त्याही मिळाल्या पाहिजे. सर्व बाबा संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, पगार, कमिटेड एक्सपेंडिचर, हे सगळं करायचं आहे ना. कर्ज काढले त्याचं व्याज द्यायचं आहे ना, सगळं आहे. ही कसरत जी आहे आम्ही योग्य पद्धतीने करतोय. आणि त्यामुळे महिलांचं देखील धोरण जे आहे त्याच्यामध्ये नवीन की आपण युनिटी मॉल करतोय,
म्हणजे महिलांना फक्त आम्ही 1500 रुपये देऊन थांबलो नाही, तर त्यांना लखपती करायचं आहे, ते देखील आम्ही करतोय. आणि 26 लाख यावेळी हा? त्यावेळेस 26 लाख महिला लखपती करण्यात 26 लाख महिला लखपती करण्याचा, जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लखपती दिदी, ड्रोन दिदी, त्यांनी देखील उज्ज्वला योजना, जनधन योजना, अशा अनेक योजना, महिलांना आत्मसन्मान, महिलांना आत्मनिर्भर करण्याचं जे त्यांचं संकल्पना आहे, त्याच्यात आम्ही योगदान देतो. जसे शेतकऱ्यांना देखील नमो सन्मान शेतकरी योजना ते आम्ही केले आम्ही ना. आतापर्यंत कधी सततच्या पावसामुळे नुकसान दिलं जात नव्हतं, आम्ही देतोय, पुढेही देतोय, देत राहणार. त्यामुळे शेतकरी, महिला आणि मला वाटतं सगळेच, कुठला विभाग असा बाकी ठेवला नाही. सार्वजनिक बांधकाम असेल, परिवहन असेल, नगर विकास असेल, बंदरे असेल, ग्राम विकास, ग्रामीण आणि शहरी विभाग, सगळं काय बोलत नाहीये. दिव्यांगांसाठी आम्ही हे करतोय, गृहनिर्माण विभागासाठी आम्ही हे करतोय. आणि हे सगळं जे आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सर्व सेक्टरमध्ये आम्ही हे केलेलं आहे की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्यांनाच एक मेन स्ट्रीम मध्ये आणलं पाहिजे. आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो, मग सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम, त्याचं प्रतिबिंब या आजच्या बजेटमध्ये उमटलेलं आपण पाहतोय. बाकी विरोधक काय बोलतील ते त्यांना ते नेहमी प्रत्येक याला टीका करत असतात. 2.5 वर्ष टीका केली त्यांनी, पण टीका करून थकले. पण जनतेने आम्हाला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं, कारण 2.5 वर्ष आमच्या माहिती सरकारने काम केलं म्हणूनच दिलं. त्यामुळे आताही टीका करतील, त्यांना जाऊ दे. टीकाचं उत्तर आम्ही टीकेने देत नाही. परंतु आमचं हे जे काय बजेट आहे ते जमा आणि खर्चाचं बजेट आहे. एवढं सगळं करून आम्ही जे आम्हाला बंधनं आहे त्याच्या पुढे नाही गेलो आपण. 25% पेक्षा जास्त आम्ही गेलो नाही आणि FRBMच्या 3% आम्ही पुढे गेलो नाही. तिथं पण 2.76 आहे. मगाशी दादाने सांगितलं 25%चं 18.87 आहे. त्यामुळे कुठेही आम्ही उल्लंघन केलेलं नाही आणि सगळं आम्ही म्हणजे आपण तसं ह्याच्यामध्येच आहोत, मर्यादेमध्ये आहोत. आणि म्हणून एकच मी सांगतो की आम्ही पूर्णपणे महायुतीचं सरकार या सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. सर्वसामान्यांचं जे मग महिला आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, सिनियर सिटीजन आहेत, युवा आहेत, या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्यांच्या मागे उभे राहण्याचं हे आम्ही कायम या ठिकाणी ठेवणार आहे. आणि आम्ही तिघं आहोत आणि तिघही भाऊ आमच्या बहिणींच्या मागे कायम उभं राहू, अशा प्रकारचं इकडे मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळे सगळं होईल, काळजी करू नका.